नमस्कार. विश्वस्वास्थ्यम भवतु. सारखंच वस्तू कुठे ठेवल्यात हे आठवत नाहीये, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे किंवा 10वी-12वीत आपली मुलं असतील तर त्यांचा अभ्यास अजून चांगला लक्षात राहावा यासारखं टेन्शन जर आपल्यासारख्या पालकांना असेल तर याला आयुर्वेदात खूप छान पर्याय आहे. आयुर्वेदातील एक महत्त्वाची वनस्पती जिचं नाव आहे ब्राह्मी, ही खूप महत्त्वाचं असं ब्रेन टॉनिक आहे. आणि आता सगळीकडे सध्या उत्साहाचं वातावरण आहे, ते म्हणजे नवरात्री उत्सवाच्या पर्वामुळे. आज नवरात्री उत्सवाची दुसरी माळ म्हणजे देवी ब्रह्मचारिणीची. आयुर्वेदात ब्राह्मी या वनस्पतीला देखील देवी ब्रह्मचारिणीचंच एक रूप मानलं जातं. ज्याप्रमाणे ब्रह्मचारिणी ही देवी आपल्या शरीराला धैर्यता प्राप्त करून देते, त्याचप्रमाणे ब्राह्मी ही वनस्पती आपल्या मेंदूला स्थिरता देऊन बुद्धिवर्धनाचं कार्य करते. ब्राह्मी या वनस्पतीचा मेध्य रसायनांमध्ये उल्लेख केलेला आहे. रसायन म्हणजे अशी द्रव्य जी रसादी धातूंची उत्पत्ती अतिशय योग्य प्रमाणे करते, म्हणून त्यांचा रसायन या द्रव्यात उल्लेख केलेला असतो. अनेक संहिताकारांनी ब्राह्मी ही वनस्पती उन्माद आणि अपस्मार यासारख्या आजारांवर अतिशय उपयोगी आहे असं म्हटलेलं आहे. उन्माद आणि अपस्मार म्हणजे फिट्स सारखे आजार. अशा आजारांमध्ये ब्राह्मीचा ताजा स्वरस अतिशय गुणकारी ठरतो. ब्राह्मीच्या ताज्या स्वरसाचं नस्य देता येतं, तसेच ब्राह्मी सिद्ध तेलाची शिरोधाराही या आजारांमध्ये केली जाते. सेरेब्रल काही डिसीजेस किंवा एज रिलेटेड नर्वाइन डिजनरेशन, स्ट्रेस, एन्झायटी, हिस्टेरिया यासारख्या मानसिक आजारांमध्ये पण ती अतिशय उपयोगी अशी ठरते. मेंदूच्या विकारांमध्ये ती राणी आहे असं म्हटलं जातं. ब्राह्मी या वनस्पतीचे मेध्य या गुणधर्माबरोबर इतरही काही गुणधर्म आहेत. जसे की ब्राह्मी ही वनस्पती मूत्रल आहे. मूत्रवाह संस्थानांचे काही विकार म्हणजे लघवी करताना जळजळ होणे, अडखळत होणे किंवा त्रास होणे यासारख्या लक्षणांमध्ये आपण ब्राह्मीचा स्वरस, ताजा स्वरस प्लस खडीसाखर अशी घेतल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. तसेच लहान मुलं अडखळत बोलत असतील किंवा उशिरा बोलत असतील तर अशा मुलांमध्ये ब्राह्मीचा ताजा स्वरस आणि वेखंड चूर्ण दिल्याने खूप छान फरक पडतो. सततचा खोकला, सर्दी अशी काही लक्षणं असतील लहान मुलांमध्ये तर त्यांना ब्राह्मीचा ताजा स्वरस देता येऊ शकतो. त्याचप्रमाणे ती त्वचेला सुद्धा अतिशय गुणकारी आहे आणि केश गुणधर्माची आहे. ब्राह्मी सिद्ध तेलाने केसांच्या मुळांना आपण मसाज केला तर केस छान दाट आणि मुलायम होतात. तसेच ब्राह्मी या चूर्णाचा फेसपॅक सारखा उपयोग केल्यामुळे स्किनला छान तजेलदारपणा देखील येतो. आणि सध्या चालू असलेल्या पवित्र अशा नवरात्री या पर्वात साधनेसाठी आवश्यक मनाची एकाग्रता, मानसिक शांती याकरता ब्राह्मी या वनस्पतीचं सेवन करावं. धन्यवाद.